टिटवाळ्यातील केडीएमसीच्या आयुष्मान आरोग्य मंदिरात चक्क एक्सपायरी झालेल्या औषधांचा वापर जागरूक नागरिक संदीप महाजन यांनी उघड केलाय। हा प्रकार केडीएमसीच्या टिटवाळा येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात चक्क एक्सपायरी झालेल्या औषधांचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। जागरूक नागरिक संदीप महाजन यांनी हा प्रकार उघडकीस आणलेला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की संदीप महाजन हे जागरूक नागरिक रुक्मिणी गार्डन बिल्डिंग नंबर 1 मध्ये राहतात। त्यांची 6 वर्षांची मुलगी दिशा महाजन हिला जुलाबाचा त्रास असल्यामुळे तिला बाजूच्याच केडीएमसीच्या आयुष्मान आरोग्य मंदिर येथे नेले। तेथे त्यांनी केस पेपर काढून डॉक्टरांना दाखवून औषधे घेतली असता त्यातील सनडेम नावाच्या औषधाची एक्सपायरी तारीख उलटलेली त्यांना देण्यात आली। त्यांनी घरी आल्यावर मुलीला औषध पाजताना सहज बघितले असता सनडेम औषधाच्या बाटलीवर मार्च 2024 सालची मॅन्युफॅक्चरची तारीख तर एक्सपायरी तारीख फेब्रुवारी 2026 ही दिसून आली आहे। त्यांनी तात्काळ पुन्हा दवाखान्यात धाव घेऊन याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उडवाउडीची उत्तरे तसेच संबंधित डॉक्टर कर्मचारी हे निघून गेले असून तुम्ही बाटली परत द्या अशी विनवणी करण्यात आली। मात्र संदीप महाजन यांनी सदरील बाटली परत न देता ती पुन्हा घरी घेऊन आले। त्यानंतर त्यांनी पत्रकार राजू टपाल यांना सदरील घटनेची माहिती व फोटो व्हिडिओ दिले। संदीप महाजन यांच्या मते मी एक शिक्षित पालक असल्यामुळे याबाबत जागरूक झालो, मात्र टिटवाळा परिसरातील अनेक गोरगरीब नागरिक हे याबाबतची कुठलीही सावधगिरी न बाळगता अशा प्रकारे औषधे सेवन करून आपल्या जीविताशी खेळ खेळते। याबाबत केडीएमसीच्या मुख्य आरोग्य अधिकारी दीपा शुक्ला यांच्याकडे विचारणा केली असता संबंधित बाबतची खातरजमा करून मी आपल्याला कळविते असे सांगितले। मात्र सदरील प्रकारामुळे केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झालाय। याबाबत डॉक्टर तृणाली महातेकर यांनी ग्रामीण भागात कोणी काम करीत नाही, मी कोविड काळापासून काम करीत आहे, माझ्याकडून चुकी झाली, मला समजून घ्या असे सांगितले। ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा। नमस्कार, मी संदीप महाजन। मी टिटवाळ्यामध्ये रुक्मिणी गार्डन बिल्डिंग नंबर 1 या ठिकाणी राहतो। माझ्या बाजूलाच रुक्मिणीबाई हॉस्पिटल केडीएमसीचं हॉस्पिटल आहे। आज मी माझ्या मुलीला त्या ठिकाणी दाखवण्यासाठी गेलो। तिची 3-4 दिवसापासून तब्येत खराब होती आणि तिला सारखा जुलाबाचा प्रॉब्लेम होत होता। तर मी त्या ठिकाणी गेलो सकाळी आज 10:30-11 वाजता घेऊन। तर त्यांनी मला हे बघा याची तारीख आजची डेट आहे तिथे आणि मला औषध दिलं। त्यांनी हे सर्व औषध दिलं आणि मी घरी आज औषध देत असताना ही जी बाटली याच्यामध्ये एक्सपायरीची बाटली ही औषध त्यांनी मला या ठिकाणी दिलेली आहे। तर आज मी शिकलेलो होतो तर पाहिली आपला हा जो ग्रामीण भाग आहे आजूबाजूचा बऱ्याच इथं लेडीज अशिक्षित लेडीज येत असतात आणि त्यांनी जर काही औषध त्या मुलींना दिलं असतं तर याचे वाईट परिणाम झाले असते। हे बघा अधिकाऱ्यांना विनंती आहे की अशी चूक पुन्हा होणार नाही आणि निष्काळजी कर्मचारी या ठिकाणी नकोत ही माझी विनंती आहे आणि याच्यावर लवकर कारवाई होण्याची मागणी मी करतो आहे।